मिनिट, थोडासा ट्विस्ट येतो आमच्या ब्लॉग मध्ये. रॉंग रॉंग. मी उत्तर देईन पण मला काय भेटणार? भेटलं एवढा मोठा पागल वेगळं झाली का रे? माहिती नाही, चल नका विचारू, उत्तर येत नाही तिला. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द व्लॉग विथ मोनाली. आजचा व्लॉग आहे थोडा स्पेशल, कारण घरात नेहमी मी प्रश्न करते आणि हे माझ्या प्रश्नांची उत्तर देतात. आज थोडं उलट होणार आहे, हे प्रश्न करतील आणि मी उत्तर. प्रश्न उत्तरच्या या धमाल राऊंडमध्ये बघूया कोण जिंकतं, ते की मी. हॅलो मित्रांनो, आज आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात करतोय प्रश्न उत्तरांनी. तर काही प्रश्न मी आज हिला विचारणार आहे, बघू काय उत्तर देते. ओके, तर आहे ना तू रेडी? हो. एक मिनिट, थोडासा ट्विस्ट येतो आमच्या ब्लॉग मध्ये. तू जर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दिलं तरच मी तुझ्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देणार. ओके? बरं ठीक. अरे यार, हे काय इतकं आरामात. बरं ओके, तू इंटरेस्टेड आहे की नाही ब्लॉग साठी मला सांग, नाही तर मी ब्लॉग बंद करते. बरं चल करू. रेडी आहे मग? हो ना. ठीक आहे. आपण कधी भेटलो होतो, म्हणजे डेट काय आपल्या भेटायची? डेट एक्झॅक्ट नाही सांगता येणार मला, पण इयर नाही, डेट फक्त डेट 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 सांग. डेट 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 नाही सांगता येणार का? डेट. गाईस बघा, याला डेट आठवत नाहीये. शक्यता शक्यता 16 डिसेंबर किंवा ऑक्टोबर. किंवा रॉंग रॉंग. कधी तू सांग. मी उत्तर देईल पण मला काय भेटणार? भेटलो ना एवढा मोठा. चल, तू तर भेटलेलाच आहे पहिल्यापासून. ठीक आहे, जाऊ द्या. मला माहिती होतं या प्रश्नाचं उत्तर येणार नाही, पण आम्हाला ब्लॉग तर कंटिन्यू करावाच लागेल. 19 सप्टेंबर ही डेट होती आमची. 19 सप्टेंबर? येस, 19 सप्टेंबर. मला नाही माहिती. तुला अरे तुला काय रात्री खाल्लंय काय आठवत ते नाही आठवत, आणि हे काय आठवणार आहे? सोड. तर चला ब्लॉगचा पुढचा प्रश्न माझ्याकडनं. तर आपला माझ्याकडनं पहिला प्रश्न की तू माझ्याशी लग्न का केलंस? यार करायचं नव्हतं पण काय अरे नशिबात होता बापरे. का? नाही, आय एम जोकिंग. यासाठी केलं समजूतदारपणा, कारण की आमचं रिलेशनशिप बाप. फक्त माझ्या नवऱ्यावर आहे. मला पचत नाही, पोटात दुखायला लागले. नाही, सिरियसली बोलते, आमचं रिलेशनशिप फक्त माझ्या नवऱ्यावर डिपेंड आहे, कारण की मी खूप जास्त चिडकी आहे आणि हे खूप शांत आहे. अरे म्हणून बापरे, तशी तर आहेच चिडकी म्हणा. बस हेच कारण आहे माझं लग्न करायचं, कारण की हाच मला सांभाळू शकतो, म्हणून मी याच्यासोबत लग्न केलं. नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा प्रश्न काय? दुसरा प्रश्न काय? तर दुसरा प्रश्न, तुला माझ्यातली कोणती गोष्ट आवडते? एक पण नाही. तरी पण लग्न केले? हो, कारण काय यार, काय उत्तर देणार मी याचं? दे आता. हा, तुझा हा कलर. कारण की सुंदर मुलांचे खूप जास्त नखरे असतात, तुझ्यासारख्या मुलांचे अजिबात नसतात, म्हणून. भंगार उत्तर, भंगार एकदम. यार माझ्याकडे हेच उत्तर आहे, मग मला काही सुचत नाही. मग कशाला प्रश्न उत्तर खेळतेस? ठीक आहे ना, चल विचार नेक्स्ट क्वेश्चन. तर आपला तिसरा प्रश्न येतोय हिच्यासाठी की लग्नापूर्वीची लाईफ चांगली होती की लग्नानंतरची लाईफ जास्त चांगली? तशी तर माझी लग्नापूर्वीची लाईफ मी कधीच विसरणार नाही. 3 वर्ष मी जे काही पुण्यात एन्जॉय केलाय, बट मला लग्नानंतरचीच लाईफ आवडती, तुझ्यासोबत चिल करायला. एवढं सफिशियंट नाही वाटलं मला उत्तर. बोगस. या ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आमचा थर्डच ब्लॉग आहे, मी जस्ट ट्राय करते ब्लॉगिंगचं. गाईज तुम्ही सपोर्ट करा आम्हाला. तर तिसरा प्रश्न असा, चौथा प्रश्न असा आहे की आपल्या एंगेजमेंटला किती महिने पूर्ण झाले? महिने? ओके, हो, ठीक आहे. महिनेच. तुला माहिती याचं उत्तर? हो नक्की? हो. बघा बघा, शक्यता शक्यता नाही. 3.5. एक मिनिट हा गाईस, 3.5 महिने प्रश्न झाले. तू केलाय ना, मग तुला याचं उत्तर माहितीच पाहिजे. हा नुसताच मला प्रश्न करतो, याला याचं उत्तर माहिती नाही म्हणल्यावर मग काय बोलायचं आता मी? ठीक आहे, 3.5 महिने झाले असतील ना? हा ओके ओके, याचं म्हणणं आहे 3.5 महिने. नक्की? हो नक्की? हो. एकदम चुकीचं उत्तर आहे. मी मग? प्रूफ करते, थांबा. आपली एंगेजमेंट डेट काय?
9 मार्च. 9 मार्च. आज तारीख काय? आज तारीख काय? 5 जून, 6 जून. 6 जून. त्याला आजची तारीख माहित नाहीये आणि कॅल्क्युलेशन मग बघायचं. 6 जून आहे ना. ठीक आहे, 6 जून आहे. मग हम्म. तू लाव आता. किती दिवस मग झाले? मार्च, एप्रिल, मे, जून 4 महिने झाले का? 4 महिने. मग याच्याशी हा गेम खेळण्यात काही अर्थच नाहीये. 2 months 27 days झाले. कसं काय? कसं काय म्हणजे? 9 मार्च. मार्च टू 9 एप्रिल 1 month. हम्म, 9 एप्रिल टू 9 मे किती? 2 month. हम्म, आणखी 3 दिवस बाकी आहे, बरोबर आहे. हम्म. -3 days किती झाले? 2 आज months जून चालू 27 आहे. days. मार्च, एप्रिल, मे, जून. हा का? वाह, आता खरं कळालं. कारण अरे मुलींचा मेंदू गुडघ्यातच असतं. अरे माझ्याकडनं गैरसमज झाला. ठीक आहे, सॉरी. मग किती झाले? बरोबर 4 महिने झाले. 4 महिने कसे होणार? मार्च, एप्रिल, मे, जून. जूनचा महिना चालू आहे. मार्च टू एप्रिल 1 month. एप्रिल टू मे 2 month. हम्म. मे जून 27 days. अजून 3 दिवस बाकी आहे. म्हणजे आन्सर आहे 2 months 27 days. पागल विगल झाली का रे? काहीच्या डोक्यावर परिणाम झालाय थोडाफार. अरे एक एक महिना पकडना डायरेक्टली. मे मार्च टू एप्रिल 1 महिना, एप्रिल टू मे 2रा महिना येस. आणि मे. टू जून. अजून झाला नाहीये ना मग? पण पकड ना. नाही झालं नाहीये ना. पकड. 4 महिने झाले. चल झाला नाहीये. आणखी 3 दिवस बाकी आहे. विषय संपला. 2 months 27 days आन्सर होतं. आम्ही दोघं तितकेच चुकलो. बरं झालं. आम्ही दोघं नाही चुकलो, तूच चुकली जास्त. मी 4 महिने बरोबर सांगितले होते. 4 महिने अजिबात झालेले. नाही, अजिबात नाही. खोटारडा. 2-3 दिवस बाकी 4 महिन्याला. ठीक आहे. आम्ही दोघंही चुकलोय बस. नाही, मी चुकलोच नाही. चुकली ही. ओके, मी चुकले. सॉरी. थँक्यू. मी जिंकलेलो आहे अशा प्रकारे. ही हारलेली आहे. एक मिनिट, मी हरली कस काय? तू प्रश्न किती विचारलेस? 4 प्रश्न विचारले. त्यातले मी 3ही उत्तर बरोबर दिले. सॉरी 3ही उत्तर बरोबर दिले. एकच प्रश्न चुकला ना. मग मी हरली कस काय? कोणता? पहिला प्रश्नाचं उत्तर तर मला पण माहित नाही. मी प्रश्न केलाय पण. एक मिनिट. आणि तुला माहिती आहे असं दाखव मला पण. नाही, हे बघ, आपलं चॅलेंज सुरुवातीला काय झालं होतं की मी एक प्रश्न करेल, तुला त्याचं उत्तर आलं तरच हे चॅलेंज खेळायचं. तुला त्याचं उत्तर नाही आलं, बरोबर आहे, तुझा 1 पॉइंट कमी झाला यात. आणि तुझा लास्टचा माझा 1. मग टाय झाला ना. कोणीच जिंकलं नाही आणि कोणीच हरलं नाही. विषय संपला. बरं ठीक आहे. असं जाऊ दे होतं आता काय. आजचा आमचा आपल्याला थोडी छोटासा माघारच घ्यावं लागते. हो, माघार काय घ्यायची? जे खरं आहे ते खरं आहे. विषय संपला. आता काही डिस्कशन होणार नाही. असा होता आमचा ब्लॉग. थँक्यू. प्लीज सबस्क्राईब, कॉमेंट अँड शेअर. आमच्या नेक्स्ट ब्लॉगसाठी खूप साऱ्या कमेंट करा. तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील तर तेही आम्हाला विचारा. नका विचारू, उत्तर येत नाही तिला. नाही, मी नक्की ट्राय करेल आन्सर द्यायचं. ओके, बाय. बाय बाय.